अंड्याची बाकरवडी पण म्हणतात. खूप प्रसिद्ध औरंगाबाद मधलं हे स्ट्रीट फूड आहे. किती छान. मराठवाड्यामध्ये एकूणच नाव ठेवायची एक प्रथा आहे. त्यामुळे अंड्याची बाकरवडी ही कल्पकता तुम्हाला फार वेगळी वाटली असेल तर ती मराठवाड्याची देण आहे, हो की नाही? चला लागणारं साहित्य बघूया. अंड आहे, उकडलेलं अंड पण हवं, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची आणि मीठ. साहित्य पाहिलेलं आहे, कृती करूया. काय करायचंय? आधी भुर्जीच करतोय. फक्त भुर्जी ही उकडलेल्या अंड्याची बनवायचं. त्याचं बाकरवडीचं स्टफिंग असतं ते उकडलेल्या अंड्याचं. ठीक आहे. वाह, तेल गरम झालेलं आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. बरं, हा कांदा परतता परतता मला सांगा, औरंगाबादला हे स्ट्रीट फूड म्हणून खाल्लं जातं का? अंड्याची बाकरवडी तुम्ही स्वतः खाल्लंय? मी पाहिलंय. आता गेल्या महिन्यात मी औरंगाबादमध्ये गेले होते तेव्हा तिथले काही म्हणजे तिथले चाट प्रकार खूप प्रसिद्ध आहेत. नॉनव्हेज मधलं नान खलिया प्रसिद्ध आहे आणि हे एक भुर्जी रोल खूप प्रसिद्ध आहे. मी खात नाही त्यामुळे नाही खाऊ शकले. अच्छा. पण त्यांची बनवण्याची प्रोसेस बघितली होती आणि स्ट्रीट फूड म्हणलं ना की ते सगळ्यांना परवडतं, त्यामुळे ते कळीचा मुद्दा आहे. हो, बरं झालं तुम्ही बरोबर बोललात. आता मराठवाड्यामध्ये सुद्धा हे कंदुरी चिकन हे तुम्ही जर एखाद्या चांगल्या उत्तम हॉटेलमध्ये गेलात तर मला वाटतं 300-350 रुपयाला तुम्हाला हे मटण मिळेल. पण मराठवाड्यामध्ये कुठल्याही ढाब्यावरती ही डिश तुम्हाला 80 ते 120 रुपयात मिळेल मटणाची. त्याच्यामुळे स्वस्त पण खूप आहे. आणि तिथला निलंगा राईस पण खूप प्रसिद्ध आहे. निलंगा भात असं स्पेसिफिकली मसूर डाळ आणि मेथी घालून बनवला जातो. लातूर जवळ 20 रुपये प्लेटच मिळतो आणि पोटभरीचा आणि पौष्टिकही. करेक्ट. लातूर जवळ निलंगा नावाचं गाव आहे, तिथला तो भाताचा प्रकार आहे निलंगा राईस. कांदा परतत आला की बारीक चिरलेला टोमॅटो, तुमचा मोबाईल चालू असेलच, कारण मोबाईल बंद ठेवायची सवय आपल्याला नसते. तुमच्या मोबाईलवरनं आम्ही दिलेल्या नंबरवरती नक्की तुमच्या शंका विचारा, कारण आज मधुराजी आपल्या हाताला लागल्या तर त्यांचा आपण पूर्ण छान ज्ञानाचा वापर करून घेऊ. काय वाटतं तुम्हाला? नक्की. आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद आणि हिरवी मिरची. म्हणजे जवळपास प्रोसेस भुर्जीचीच आहे, फक्त आपण उकडलेलं अंड यामध्ये घालणार. किती वेळा आपण गाडीवर भुर्जी खाल्ली तरी प्रत्येक वेळेला भुर्जी खाल्ल्यानंतर खायला गेल्यानंतर आपण ते बघतो की हा कशी भुर्जी करतोय. तर हे खाण्याविषयीचं जे प्रेम आहे ना ते आपल्याला असे वेगवेगळे पदार्थ करायला भाग पाडतं. कोथिंबीर, वा. थोडंसं पाणी घालूयात मध्ये, मिश्रण सुकं नाही होणार. थोडंसं आहे. थँक्यू, मदत केल्यावर. यू मोस्ट वेलकम. आणि आता हे अंड किसून घालायचे. किसून घालायचं. घ्या. उकडलेलं अंड बघा. तुमचा मराठवाड्यातला सगळ्यात आवडीचा पदार्थ कुठला? खरं सांगू का, धपाटे दशम्या मला खूप आवडतात. इतके सुंदर लागतात ना. दाण्याची चटणी, मिक्सर मधली नाही, कुटलेली, दही, खुरसणीची चटणी पण, खुरसणीची चटणी आणि धपाट ह्याच्यासारखं इतकं सुंदर जगात काहीच लागत नाही. आणि फोडलेला कांदा बहारदार खूप आवडतं मला. चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर. सो आपलं हे स्टफिंग तयार आहे. अच्छा, तर अंड्याची जी बाकरवडी आपण करतोय, एक बाकरवडी, अंड्याचा रोल, त्याच्यासाठी लागणारं आतलं स्टफिंग फक्त आता तयार झालेलं आहे. अजून अख्खी कृती व्हायची आहे. थोडा वेळ थांबा, हे गार झालं की वळूया पुढच्या कृतीकडे. आता पुढे काय करायचंय मधुराजी? आता ऑमलेट करून घ्यायचं. किती भारी, करा मग. किती अंड्यांचं करतोय आपण ऑमलेट? तवा मोठा आहे त्यामुळे 3 अंडी घेऊ. बरं, ठीक आहे. चांगलं म्हणजे जाडजूड होईल. ओके. आता आता हे अंड व्यवस्थित फेटून घ्यायचं. घ्या.
हिरवी मिरची, मीठ. अंड्यामध्ये ना मिठाचा अंश असतो बऱ्यापैकी, त्यामुळे ऑमलेट करताना किंवा अंड्याचा कुठलाही पदार्थ करताना थोडंसं मीठ कमी घालायचं. बरं. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर. इकडे आम्ही पॅन तापत ठेवलेला आहे. वेळ वाया घालवायचा नाही, तुमचाही आणि आमचाही, असं आमचं ठरलेलं आहे. वा. एकीकडे हे मसालेदार अंड करून घ्यायचं, किसलेल्या अंड्याचं, आणि आता एक ऑमलेट करायचं. आता काय? आता ऑमलेट करायचं. वाव. आणि तिखट आपण अंड फेटताना नाही घातलं तर वरून घालतोय, म्हणजे ते एकसारखं स्प्रेड होतं आणि चव किती भारी. छान. बरं, तेल आपण मुद्दाम थोडं जास्त ठेवलंय का? हो. ठीक आहे. आता हे हलकं हलकं शिजत आलेलं आहे, पण थोडंसं ओलसर आहे. तेव्हाच आपण हे मिश्रण यावर घालून स्प्रेड करणार आणि रोल करणार. ठीक. मग मी कुठे घालू सांगा? मध्यभागी आणि स्प्रेड करून. एक म्हण तुम्हाला माहिती असेल, आपलेच दात आणि आपलेच ओठ. ती म्हण मला या रेसिपीला परफेक्ट लागू होताना दिसतीये. म्हणजे अंड्याचाच मसाला आणि अंड्याचाच रोल. कसं आहे ते, आपलेच दात आणि आपलेच ओठ. सारण कशाचं तर अंड्याचंच, आवरण कशाचं तर अंड्याचंच. तरी दिवसभर पॅक व्हायचं काम आहे. हो. आणि हा एकासाठी नाहीये, याचं सर्विंग आपण एक कमीत कमी 2 ते 3 जण आरामशीर खाऊ शकतो. अरे वा. ठीक आहे. आणि आज खरंच संकर्षण सर एकदम असे तत्परतेने मदत करतोय. मदतही करतात आणि एक्सपर्ट असल्यासारखे. त्याचं कारण काय माहिती का? पदार्थ आहेत मराठवाड्यातले. आमचं कुठेही नाक कापलं जायला नको, ही जबाबदारी माझी आहे. अंड्याचा रोल म्हणजेच अंड्याची बाकरवडी तयार झालेली आहे. स्ट्रीट फूड आहे, मराठवाड्यातलं आहे. आम्ही त्याला छान कट करतो. वरून काय कोथिंबीर घालायची का? फॅन्टास्टिक. एक आहे कंदुरी मटण, दुसरा आहे अंड्याचा रोल, आणि सगळंच आहे मराठवाड्यातलं. पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता अंड्याची बाकरवडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. तो परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा आणि मग त्यात आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे. हे सगळं पुन्हा नीट परतून घ्यावं. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि थोडंसं पाणी घालावं. त्यानंतर त्यात उकडून किसलेलं अंड घालावं. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालावी. अंड्याच्या बाकरवडीसाठीचं स्टफिंग तयार आहे. आता एका बाउलमध्ये कच्ची अंडी फोडून घ्यावी. ती व्यवस्थित फेटून घेऊन त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावी. एका पॅन मध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात हे मिश्रण घालावं. वरून लाल तिखट पेरावं. ऑमलेट बाजूने थोडंसं शिजून मध्यभागी थोडंसं ओलसर असताना त्यात उकडलेल्या अंड्याचं तयार मिश्रण घालावं आणि रोल तयार करावा. चविष्ट आणि हेल्दी अंड्याची बाकरवडी तयार आहे.